ये बस. अय पूजा बाय रे. काय करताय तुम्ही दोघी बहिणी घरात? काय करणार? सगळे काम संपले का? हा. अरे एखादा फोन करायचा मग घरी या लवकर जेवायला. काय तसलं तुम्हाला कळायचंच नाही. दोघी बहिणी म्हणलं ना डायरेक्ट इसरता राव तुम्ही दुसऱ्याला. मी करणारच होते, तुम्ही आले. बोला ना. कुठे आहे ती? आहे ना घरात. बोल तिला. वैशू काय झालं? किती दिवस सुट्टी मग अजून? हाय अजून 4-5 दिवस. आहे ना? हा. सासऱ्याचा फोन आला होता पुरीत लग्न जमवायचं पोरगा बघा म्हणून. मग काय म्हटलं तुम्ही? काय म्हणते? डायरेक्ट घेऊन आलोय घरी. ऋषी माझा मित्र. घरी सगळं चांगलं आहे. तुला तर माहितीच किती हो. आणि किती वेळा आला ह्याच्या अगोदर घरी आपल्या? माहिती आहे पण डायरेक्ट घेऊन आले घरी. दाखवायला काय अशी वेळी घरी आलेली आहेच की. मला नाही करायचं आताच लग्न. हे घरी सांगायचं ना मग. मला काय सांगते? मला काय माहिती पप्पांनी तुम्हाला फोन केलता म्हणून. केलं ना मग ती सांगितलं त्यासाठीच मी सगळं आता व्यवस्थितपणे चाललंय माझं काम. आणि तुला कोणी विचारणार आहे तू लग्न करायचं का नाही? त्यांचं काम आहे लग्न करून द्यायचं पोरीचं. अहो पण मला लग्न करायचंय, मला संसार करायचा, मग माझी मर्जी आहे, पाहिजे का नाही? मग हाय ना मर्जी. मग सांग ना तू म्हणणं काय? नाही मला आता लग्न नाही करायचं. काय प्रॉब्लेम काय? नाही करायचं पण मला आताच. मला आधी नोकरी करायची. आणि नोकरी करणार लग्न झालं ते कुठं नाही म्हणतोय तेव्हा? नाही पण मला लग्नाच्या आधीच करायची. आधी करायची म्हणजे? हे बघ तू आम्हाला नको सांगू. तू घरच्या तू सांगणार समजून तिला. मग मला तर सांगितलंच नाही घरी. काय? वडिलांनी फोनच अरे मग मला केलाय ना. मग मला खोटं सांगितलं ना काय? तुम्ही काय जरा कमी करा डोक्यात. पण मी म्हणते तुम्हाला कोणी अधिकार दिला एवढा? अधिकार कोण दिला म्हणजे? मग नीट बोल. आणि नीट बोलायचं काय? हे डायरेक्ट आता उद्या कोणता पण पोरगा घेऊन येते तुला हिच्यासोबत लग्न करायचं, ही कोणती पद्धत आहे? कोणता पण थोडी ओळखीचा आहे तो. आपण मला नाही ना आवडत. हा मग नीट बोल ना, मला नीट सांग. तुला कोण आवडतंय मग? मला कोणीच नाही आवडत. मग काय लग्नच नाही काय करायचं? नाहीच करायचं मला लग्न. तुला प्रॉब्लेम काय नेमकं मला सांग बरं. अहो गावात एक पोरगी नाही सोडली आणि मला हे स्थळ आणले का तुम्ही? तू 2 दिवसात एवढं चौकशी केल्या का लगेच? त्यांनी पोरगी नाही सोडली काय नाही केलं? माझा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे हा कॉलेजचा. तुला जर करायचं नसलं तसं बोल. पण ह्यात त्याच्यावर आरोप नको करू. माझ्यावर अहो, असतोय पण काय? इथल्या पोरी तिची कॉलेजमध्ये आहे ना. कोणाचं ऐकते तू राव? पण नाही करायचं ना मला. तुला नाही करायचं ना एक काम करतो बॅग भरून तू निघ बरं. घालतोय 2-4 दिवस राहायचे तिकडे तुझ्या घरी जाऊन राहा. असं काय बोलताय तुम्ही? मी आलेले ना तेच बघवत नाही यांना. कोणाला बघू ना? तुम्हाला. तू यासाठी चांगलं स्थळ आणलेलं सगळं आहे त्याच्याकडे घरी. शेती आहे. अहो, पण मग लगेच कशाला एवढं करताय तुम्ही? एवढं करताय मग हिला कळत ती बोलायची पद्धत बघितलं का? तुमचा अधिकार नाही. हे कोणी बोला सांगितलं असलं? पण मग त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं ना घरी पोरगा आणायच्या आधी. हा मग ते विचारायला पाहिजे. तुम्ही पोरग डायरेक्ट घरी घेऊन आले तुम्ही दाखवायला. अरे मग आलं बघा बोला. तुम्हाला त्याची पण अडचण आहे लगेच तुम्हाला दोघींना. त्याच्या आई तुम्हाला वडिलांना- कमीत करा डोक्यात तुम्ही दोघी पण. कमीत का तू एक काम कर बॅग भरून तू निघ बरं जा बरं. हा तुम्हाला माझी अडचणच झाली, निघते मी. थांब. कोणाने उठ केलं ते? तू पण इथून उठ जा. ही अशी पद्धत आहे यांची. तुम्ही नका बोलायचं कसं मला शिकू. तुम्ही उठा बरं तुम्ही दोघी इथून जा. अहो, तू पण तुम्हाला पटतंय का? काय पटतंय का? काय करायला पाहिजे बरं तू सांग काय करू? तुम्ही पोरग कसं काय घरी घेऊन आले पण लगेच? अरे मित्र आहे तो माझ्या घरी येणारच ना. अहो पण मग मला सांगा ना तुम्ही की वडिलांचा फोन आला होता काय? अरे मग मी आल्याला चांगल्याच भाषेत सांगितलं की तुझ्या वडिलांचा फोन आला होता आणि तिने तिच्यासाठी चांगलं स्थळ बघायला सांगितलंय. हा मित्र बाबा त्याचं बी लग्न राहिलेलं आहे. त्याला म्हणलं बाबा काय मग अडचण तुम्ही काय तर तिथं म्हणते आणि मग त्याचे लफडे ह्यात तिचं ऐकते का तू? मी आहे नाही तर गावाच्या वरात होई मी. तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल? तुम्ही लय त्याचा अभ्यास केलाय का? मग आता उठ तुला शब्द पण ऐका ना. तुला जायचं बॅग भरून तू निघ. त्यांनी ठरवलंच आपलं ऐकायचं नाही. कशाला यांचं हा, यांच्या जा, पुढे हा. हे करायचं? जाते मी माझी. हा, जा. आणि तू ही आता इथून गेली पाहिजे फक्त 15 कसं मिनिटात. काय गेली पाहिजे? मला नका सांगू ते. राहिला आली ना राहू द्या. एक काम कर तू पण तू भर तू बी निघ त्याच्या बरं. तुम्हीच जर ऐकायचं असेल तर थांबायचं नाही लगेच निघायचं. हे बघ लय काय टेन्शन नको घेऊ. हे काय कुठं जात नाहीत तवा. अरे पण माझ्यामुळे एवढी कशाला भांडणं करायची? भांडणाचं नाही रे. ती पोरगी बघितली कशी बोलते आगावाने. तिचं काम आहे ना ऐकून घ्यायचं. जाऊ दे चल. आणि लग्न तो यावरच लावतो. टेन्शन काय घेऊ नको. तिचा बाप काय आपल्या पुढे नाही. चालतंय तू हाय म्हणलं नाही काय करायचं. चल